नमस्कार मंडळी, मी डॉक्टर राजश्री वनश्री विला ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करते. उशिरा का होईना पावसाला सुरुवात झालेली आहे आणि लगेच त्याचा परिणाम झाडांवर दिसायला लागतो. मृग नक्षत्र तर कोरडच गेलं, पण झाली का सुरुवात तर झालेलीच आहे ना, नाही का? म्हणजे मग एकदा सुरुवात झाली की थोडा धीर येतो. हा, मग थोडंसं शेतीच्या कामांना सुरुवात होऊन जाते. हा, नाहीतर मग काय करायचं, कुठून सुरू करायचं असं प्रश्न पडतो. हो हो. आणि थोडं त्यांनाही मग धीरोसा येऊन जातो. अक्षरशः म्हणजे ही बाजारपेठ असते ना, सगळे शहरांची वगैरे, ती सुद्धा ठप्प होऊन जाते. आपल्याला ते कळत नाही, पण सगळ्याच गोष्टी ठप्प झालेल्या येतो ना असतात. लक्षात येताना लागतो. हो हो, महागाई वाढून जाते सगळंच आहे. हो. तर आता इथे बघा, आमच्या घरात एक प्लंबिंगचं मोठं काम निघालं आहे. म्हणजे बऱ्याच दिवसांपासून हे सगळं प्रलंबित होतं. आमचं जे धुणे भांडे असं जे पाणी ते ड्रेनच होत नव्हतं. कारण असं झालं आहे की गटारी वर झाल्या आहेत आणि घर खाली झाले, झालंय. त्याच्यामुळे उतारच मिळत नव्हता पुरेसा, पाणी उलट यायचं. मग ते म्हटलं आता करून घेऊया. तर हे मोठंच काम 3-4 दिवस चाललं. ते 4 दिवस चाललं. 3 नवीन चेंबर बनवले आणि पूर्ण जो धोबी घाट असतो तोच आम्हाला लिफ्ट करावा लागला. घर उंच करण्याऐवजी धोबी घाट पर्यंत झालो भाऊ आपण. म्हणजे मग तो एक पर्याय काढला त्यातल्या त्यात. आणि म्हणजे त्याला हुशारच प्लंबर लागला. त्याने त्याचं डोकं पूर्ण चालवून ते सगळं थोडासा का होईना उतार मिळवला आणि ते काम कसं तरी पार पाडलं. हे असं म्हणायला किरकोळ वाटतं, पण मग ते रोज उठून जेव्हा ते भांडे घासताना, धुणं धुताना जेव्हा ते पाणी ड्रेन होत नाही तर ते चिडचिड व्हायला होतं. आवश्यकच आहे. आणि हा कसं आता एक गृहिणीचा एक महत्त्वाचं धोबी घाट ठिकाण असतं हे धोबी घाट म्हणजे. तर आता इथे आम्ही कपडे धुवायचा दगड पण नवीन व्यवस्थित तिथे बसवून घेतला. आणि ही समस्या आपल्यालाच नाही, म्हणजे आपल्या कॉलनीतल्या किंवा आजूबाजूच्या सगळ्यांनाच आहे, ज्यांचे घर जुने आहेत ना. शहराला आहे असं म्हटलं तरी चालेल. हो, 30-40 वर्षापूर्वी ज्यांचे घर बांधले ना, ते घर खाली गेले, गटारी वर गेले, असं होऊन गेलं. आणि रस्ते कसे दरवर्षी कॉलनीतले बनतात, पावसाने वाहून जातात, पुन्हा बनतात, भराव पडत जातो. रस्ते तर काही क्वालिटी नसतात, पण हे इतर प्रॉब्लेम सुरू होऊन जातात. आता बघा मंडळी, इथे पाऊस सुरू झाला ते एक प्रकारे दिलासा तर मिळालाच, पण पाऊस थोडीशी धावपळ पण करून देतो. आता हे बघा, इथे आमचं काय झालं, हे गाईसाठी ना रात्री ढेप वगैरे आणून ठेवली होती. कुट्टी पण आणली वाटतं ना, ज्वारीची कुट्टीची सवय आहे ना तिला, त्यामुळे ती पण आणली वाटतं, ज्वारीची. दादर ज्वारी. तर ते सगळं आम्ही पोर्चमध्ये ठेवलेलं होतं आणि आमचं जेवण सुरू होते आणि धडाधड पाऊस पडायला लागला आणि पोर्चमध्ये पाणी वाहत आलं आणि मग ते ढेपचं पोतं गेलं ओलं होऊन. मग आता ती अशी ओली ढेप, आता मोठं 60 किलोचं पोतं, ते बुरशी येईल तिला. ते बंद ओली ठेवली तर बुरशी येईल म्हणून मग आम्ही ती उपसायला घेतली. आणि ढेप तशी जड असते, त्याच्यामुळे ते पोतं काय आम्हाला ओतता येत नव्हतं. मग मी आणि पप्पा आता ते दुसऱ्या गोणीत हाताने सगळे उपसून मूठ काढून आम्ही ती शिफ्ट करत होतो. 2 पार्टमध्ये शिफ्ट केली वाटतं. 2 पोत्यांमध्ये शिफ्ट केली, कारण ते उचललंही जात नव्हतं. आणि पावसाळी वातावरण म्हणजे गरम पण फार होत होतं आणि त्याच्यात ते काम करत करत पार आम्ही घामे घुमवून गेलो. आता कसं असतं, गाय आली तिच्याबरोबर हा सगळा बाजार आमच्या घरी यायला लागला आहे. तसं छान पण वाटतं आहे सगळं. आमच्या एका सबस्क्रायबरने मागच्या आमच्या व्हिडिओमध्ये आम्हाला कमेंट केलं की ज्याच्या घरी विठ्ठलाचे पाय, म्हणजे खूप छान वाटलं हे कमेंट, एकदम मनाला भावलं. अरेच्या म्हटलं खरंच आहे. म्हणजे लोक बघतात आणि छान कमेंट करतात बा असं. तर आता हा सगळं तिच्या निमित्ताने घरी आता बाजार येतो आहे तो. मग आता तिथे आम्ही पोचवतो गाईपर्यंत. पुन्हा मग आता ते दूध ठेवण्यासाठी आमचे पातेले ते पण पडायला लागले. लहान पातेले होते आमचे आणि पातळ होते ती. तर आता आम्ही जरा मोठेच पातेले घेतले, जाडबुडाचे. कारण कसं हे घरचं कोरं दूध, अगदी घट्ट गाई खालचं ज्याला म्हणतात ते येतं. आणि मग ते असं तापवताना थोडंसं
चटकून जायचं. मग त्याच्यासाठी आता आम्ही जाडबुडाचे पातेले घेतले. मी कधीतरी व्हिडिओमध्ये दाखवेल. छान आहेत पातेले ते इंडक्शनवर, पण मग दूध मस्त व्यवस्थित तापवता येतं. तर आता असं हे आमचं गीर गाईचं सगळं सध्या 16 सुरू आहे असं म्हटलं तरी चालेल. तर गीर गाय त्यातल्या त्यात म्हणजे ही एक उत्कृष्ट ब्रीड आहे बा. ब्रीडचं देशी गाय आहे देशी ही. गाय आहे ती. गुजरातची गाय आहे ती. तिचं ओरिजिन गुजरातच्या गीर जंगलातलं आहे. मोठे लोंबणारे कान, कपाळाचा उठाव, ठसठशीत वशिंड आणि शांत स्वभाव हे गीर गाईचं वैशिष्ट्य. गीर गाईच्या दुधात नैसर्गिकरित्या चांगल्या दर्जाचे पोषक घटक असतात. त्यात प्रथिनं, कॅल्शियम, जीवनसत्व आणि खनिजं भरपूर प्रमाणात असतात. आणि कसं आहे, असंही देशी गाईचं दूध हे पचायला हलकं असतं. त्याच्यामुळे लहान मुलं, वृद्ध किंवा आजारी व्यक्तींसाठी बरेच लोक ह्या गाईचं दूध प्रिफर करत असतात. सुरुवातीला जेव्हा दूध यायला लागलं ना तिकडून, तेव्हा ते एवढं मोठं दूध पाहून असं वाटायचं एवढ्या दुधाचं करायचं काय. पण नंतर ते सगळं संपायला लागलं. असं कधी झालंच नाही की हे दूध उरलं किंवा याचं करायचं काय आता. किंवा आता हे शिळं दूध खपत नाहीये, कसं लागेल हा कधी प्रश्न झाला नाही. म्हणजे ते आणलं तेव्हा जसं लागतं तसं दुसऱ्या दिवशी त्याची शिळ होतच नाही ते. तशीच लागते. हो. आणि उरलं की रात्री आम्ही ते आठवून टाकतो आणि पिऊन घेतो. त्यामुळे उरायचा प्रश्न खाली संपायचा प्रश्नच. आणि वनश्री पण पसंत करते. हो. तिचंही प्रमाण वाढून गेलं दूध प्यायचं. आणि आता असं वाटत नाही की आपण तिच्यासाठी हे जे दूध आणलंय तर याची काय क्वालिटी काय असेल, याची शुद्धता काय, असं हे जे मनात असायचे प्रश्न ते राहिलंच, ते आता राहिले नाही. आणि असं वाटतं फार महत्वाचं आहे. प्रत्येक फॅमिलीला एक गाय पाहिजे, गरजेची आहे. गरजेची. इतकं दूध लागून जातं. हो. आणि बाकी मग पनीर वगैरे ते तर करू शकतो आपण, पण पनीर पर्यंत पोहोचलोच नाही आपण. आता आमचं कसं आहे, साधारण एक वेळचं दूध आम्ही आणतोय आणि एक वेळचं तिकडे शंकरकडे देत असतो. त्याच्यामुळे मग सध्या तरी आमचं 3-3.5 लिटर दूध येतं. आता हे ढेपचं सॉर्टिंग केल्यावर संध्याकाळी ती शेतात पोचवायची. आहे बरं का ओली आहे ना, ती लवकर वापरून घ्यावी लागेल. नाही पण तरी लवकर वापरून 4-5 दिवस पण पडली ना ती तरी काही होणार नाही का. बुरशी नाही लागत. नाही रे बाबा, ही भिजलेली नाही काही होणार. कारण माझ्याकडे गाय होत्या ना, 2-2 दिवस पाण्यामध्ये ठेवायचं. पण ती कशी आपण भिजवलेलं वेगळं ही पावसात भिजलेली आहे ना. आता काय नाही बा, मोकळी करून दिली तर वारा लागत राहील. पी लो. पाण्यात चुकणार नाही. पाणी कमी दाखवा. असं लांब काय मग भाऊ माझ्या मागे शंकर कुठे म्हणजे शंकर दादा दूध काढतोय. शंकर कुठे तो बघ दूध काढतो बघ. हो शंकर म्हणायचं सोडून दे, नुसतं दादा म्हण. दादा चल रे दादा. चला आपण बघू दादा काय करतोय. चला गीर गाय तशी शांत आणि प्रेमळ स्वभावाची असते आणि जर तिची योग्य काळजी घेतली तर ती मालकाशी खूप लवकर जुळवून घेते.
त्याच्यामुळे तिची देखभाल करणं तुलनेने सोपं होतं. कुठलाही प्राणी जसं गाय, म्हैस किंवा कोंबड्या आपण पाळायचं ठरवलं आणि आपण त्या भारी दर्जाच्या आणल्या म्हणजे त्यांच्याकडून मिळणारं उत्पन्न पण तसंच क्वालिटी राहील असं नसतं. आपल्याला त्यांना तसं पोषणही द्यावं लागतं. तरच त्यांच्याकडून मिळणारं हे उत्पन्न पण तसं राहील. आपण जर म्हटलो आता आम्ही खूप चांगल्या ब्रीडची गाय आणली बुवा. आणि आता तिचं दूध भारीच राहील तर तसं नसतं. आणि आता आम्ही सगळ्या एक एक गोष्टी शिकतोय. आता ते एक वेळचं दूध जेव्हा ते डेअरीमध्ये जातं तिथे ते दुधाचं सगळं ते हे केलं जातं, चेकिंग केलं जातं. त्याच्यातले ते घटक पण मी ते बघितले तर त्याच्यात ते फॅट्स असतात, पुन्हा ते SNF असतं. तर SNF म्हणजे काय? SNF म्हणजे सॉलिड नॉट फॅट्स, फॅट म्हणजे फॅट व्यतिरिक्त इतर घटक दुधातले. आणि ते पण मग 8.5च्या वर असणे म्हणजे मग गाईचं पोषण चांगलं आहे असं. आता या एक एक गोष्टी शिकून राहिलो आहे आपण. तर आणि ते वाढवण्यासाठी गाईला हिरवा चारा दिला पाहिजे पुरेसा. हिरवा चारा कमी राहिला की मग ते SNF कमी कमी होतो. आपल्याला लक्षात येऊन जातं आपण कुठे कमी पडतो, कुठे कमी पडतोय असं. हो. मग आहेत बा आता एक एक गोष्टी. याच्यापूर्वी तर काही कधी नाही, काहीच माहिती नव्हतं आपल्याला SNF वगैरे काय ते. आणि कुठलीही गोष्ट अभ्यास पूर्ण केली तर बरं असतं. आता इथे शंकर हिरवा चारा तिच्यासाठी कुट्टी करून बारीक तुकडे करून हिरव्या चाऱ्याचे. आणि आता हे शेत बाकी आता चारा कसला आहे? हे ती गिनी ग्रास आहे. चांगलं असतं ते शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे हे. म्हणजे जेवढं ऊन कडक उन्हाळा तेवढं ते असं जास्त फुटतं, जास्त उंच होतं, मोठं गवत तयार होतं त्याचं. ऐन उन्हाळ्यात जनावरांना हिरवा चारा मिळतो बा त्याच्यामुळे. आता हे आमचं धोंडू हा पण आता थोडं थोडं हिरवं गवत चारा, हिरवा चाराच्या पाते खायला लागलेला आहे. त्याची प्रोग्रेस चांगली आहे. तर मंडळी हे आता आमच्या शेतात बघा भोकरचं झाड आहे आणि त्याला बरेच फळं लागलेत आणि आता मस्त असे लालसर गुलाबी एकदम छान पिकलेले आहेत. ते टम्म पिकलेले, परिपूर्ण झालेत आणि चवीला पण एकदम गोड आहेत. आणि या फळांना तसं औषधी महत्व आहे. मी म्हणजे हे पहिल्यांदाच हे झाड आमच्या शेतात यादव बाबांनी लावलेलं झाड आहे. हे पहिल्यांदाच पाहिलं ते. आणि भोकर खाण्याचं हे पहिल्यांदाच हे आलं, योग आला. मी दुसऱ्यांदा पाहिलं एकदा माझ्या लहानपणी. म्हणजे मी तेव्हा अशा 4वी-5वीला पिंपळकोठ्याला असताना बाया विकायला आणायच्या ना, तर ते खाल्लं पण नाही आणि पाहिलेलं म्हणजे आता दुर्मिळ. आणि आता हे दुसऱ्यांदा दुर्मिळ फळझाड आहे आणि यांचं संगोपन झालं पाहिजे. हे असं बांधावर वगैरे लावले पाहिजे. आता म्हटलं इथे आपण खुर्चीवर चढून थोडेसे फळ तोडू भोकर. एकच इकडे लावा, इथं आहेत वरती चांगलेत. उंची कमी. नाही पडत. तुला खायचे का? शंकरला सांग. हे बघ इथं चांगले आहेत. हे बघ तोडती का तू? तर आता तू मी भोकर घेते ना. हा पडले बर. बस बस शंकर बस. वाया जातील. नाही ना, येत का सगळे. उचल 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 चल घे. नाही
हा म्हणजे ते किडकई. भोकर हे फक्त एक रानफळ नसून आपल्या आरोग्यासाठी पण ते उपयुक्त मानलं जातं. याच्यात बरेच फायबर, विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. तसंच हे पचनसंस्था चांगली होण्यास पण मदत करतं. आणि अनेक भागात पारंपरिक पद्धतीने भोकराच्या फळांचा आणि झाडाच्या इतर भागांचाही विविध उपयोग केला जातो. आजकाल आणि कसं आहे, असे नैसर्गिक रानफळं हळूहळू आता दुर्मिळ होत चालले आहेत. तर मग आपल्या शेतात किंवा बांधावर अशी झाडं आपण जपली पाहिजे, म्हणजे आपल्या पुढच्या पिढीलाही त्यांचा आनंद आणि उपयोग मिळू शकतो. मंडळी, तुमच्या गावात पण भोकराची झाडं आहेत का? असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आम्ही इथे बसून मस्त भोकरच्या फळांचा आस्वाद घेत आहोत. चला तर मंडळी, आजचा हा छोटासा ब्लॉग इथेच संपवतो. ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही करा. तसंच हाईप पण करत चला. भोकर खाताना सुरुवातीला थोडं थोडं चिकट होतं. हम्म. पण थोड्याच वेळाने ते सगळं साफ होऊन जातं. हो, हो, मला वाटतं हाच चिकटपणा त्याचं औषधी गुणधर्म औषधी असावे. गुणधर्म असेल, नंतर काहीच नाही राहत चिकट. नाही ना, हो, तेच ते आपल्या जे पचन संस्थेला असं उपयोगी आहे बुवा ते. ल्युब्रिकेशन करत असेल. चला तर मंडळी,